डोळ्यातून अश्रू आले, कारण ती व्यक्तीच अशी होती की ज्यानं हा कलगीतुरा, शक्तितुरा संपूर्ण महाराष्ट्रावर पोहोचवण्याचं कार्य ज्या व्यक्तीनं केलं, त्या व्यक्तीबद्दल बोलणं, खरं तर बोलायला गेलं तर अख्खा शो पूर्ण जरी बोललं तरी ते सुद्धा कमी पडतील महाकाळ भाऊ. मला वाटतं त्यांच्याबद्दल काय बोलणार. शाहीर म्हणजे काय असतो, कलाकार म्हणजे काय असतो, तर त्या माणसाकडे बघून प्रत्येक आज युवा शाहीर शिकत आलाय. स्वतःच्या पत्नीच्या निधनानंतर सुद्धा त्याच दिवशी संध्याकाळी ठरलेली बारी करणारा असा शाहीर ज्यांचं नाव रामचंद्र बुवा घाणेकर. स्वतःचे वडील मयत झाल्यानंतर आपल्या हिंदू धर्म परंपरेनुसार 13व्याची वाडी ठेवल्यानंतर संध्याकाळी, जसं इंग्लिश मध्ये म्हटलं जातं की शो मस्ट गो ऑन, याच मला वाटतं शब्दाला आधार घेऊन त्याच दिवशी संध्याकाळी बारी करणारा एकमेव कलाकार असतो. कारण दुःख माझ्या पुरतं आहे, दुःख माझ्या कुटुंबाकरता आहे, पण दिलेला शब्द आहे तिथे त्या शब्दाला जगून रसिकांची सेवा करणं, यामध्ये कधीही शब्दाला न फिरवणारा असा कलाकार, असा शाहीर म्हणजे आदरणीय रामचंद्र बुवा घाणेकर. काहीच दिवसापूर्वी काळाचा आघात झाला आणि आपल्या सगळ्यांना सोडून ते कायमचे त्या परमेश्वराची सेवा करण्याकरता त्याच्या चरणी लीन झाले. अशा या ज्येष्ठ शाहीरा आपण हा कार्यक्रम सुरू करण्याआधी 1-2 मिनिटं उभं राहून, आहे त्याच जागेवर उभं राहून आपण श्रद्धांजली अर्पण करूया. शाहीर महाकाळ बुवा यांना रंगमंचावर कुठल्याही प्रकारचा अडथळा होऊ नये, त्यामुळे हे श्रीफळ आपण रंगमंचाच्या बाजूलाच वाढवतोय. त्यांच्या छायेत वाढलेला एक ख्यातनाम ढोलकीपट्टू पांडुरंगजी सुतार यानं त्यांच्या अंत्यविधीनंतर येऊन खरं तर सांगितलं होतं की तेजसताई, आजपासून शक्तितुरा किंवा कलगीतुरा हा मी थांबवतोय. आतापर्यंत बुवांबरोबर अनेक बाऱ्या केल्या, अनेक कार्यक्रम केले, पण आता हिराज केल्यानंतर कुणाला साथ करणार. पण का कुणास ठाऊक, कदाचित त्याच बुवांनी त्याला स्वप्नात येऊन दृष्टांत दिला की पांडुरंगा, तूच घरी जर थांबलास तर हा कलेचा वारसा पुढे चालवणार कोण. आणि हाच दृष्टांत घेऊन दुसऱ्या दिवशी पांडुरंगाने स्वतः येऊन सांगितलं की नाही, हा कलेचा वारसा जर पुढे चालवायचा आहे, रामचंद्र बुवांचं नाव पुढे असंच जर चालू ठेवायचं आहे, त्याच्यामुळे मी यापुढे या शक्तितुऱ्यामध्ये ढोलकीची साथ याही पुढे कायम मी करत राहणार आहे. पण मात्र त्यांच्यासाठी एक श्रद्धांजलीपर गीत मला करायचं आहे. आणि त्या क्षणाला कदाचित त्यांचीच कृपा असेल की त्याच दिवशी हे शब्द आम्हाला संदीपजी चाचेसाहेब साहेब, यापुढे आपण संदीपजी चाचेसाहेब, आता जे आपण गाणं ऐकलं, या गाण्याचे सगळ्या शब्दांचं लिखाण कविवर्य संदीपजी चाचे यांचं आहे. आता हे सगळे शब्द मिळाल्यानंतर त्याला चाल बांधण्याचं काम आणि त्याचं संगीत संयोजन आणि गाणार कोण हा मोठा प्रश्न उभा राहिला. आणि त्याच्यानंतर ही सगळी जबाबदारी, संगीत संयोजन आणि गायक, ही सगळी जबाबदारी पांडुरंगानं त्याच दिवशी सकाळी येऊन माझ्या गळ्यात घातली. आणि त्यांच्याच आशीर्वादानं हे गाण्याचं संगीत संयोजनाचं काम आणि हे गाण्याचं काम कदाचित त्यांनीच करून घेतलं असेल माझ्याकडून. आणि हे सगळं रेकॉर्डिंग करण्याचं, जे उत्कृष्ट रेकॉर्डिंग केलेलं, अतिशय उत्कृष्टपणे आपल्यापर्यंत तो आवाज पोहोचला, तो रेकॉर्डिस्ट
भोलेनाथजी पिरदनकर यांच्यासाठी सुद्धा जोरदार एकदा टाळ्या होते. आणि याच्याकरता मोलाची साथ आम्हाला लाभली आहे ती सुशांतजी असतील, आमचे महाकाळ भाऊ असतील, प्रितेश असेल, यामध्ये काही अलापाचे होते तर त्यांची साथ आपल्याला मोलाची आम्हाला लाभलेली आहे. मी अधिक आपला वेळ न घेता आपण मुख्य कार्यक्रमाकडे आपण वळूया असं मला वाटतं. मी आदरणीय सर्व शाहिरांना मी विनंती करेन की आपण स्टेजच्या समोर जी आसन व्यवस्था आपल्यासाठी राखीव ठेवलेली आहे तर तिथे येऊन आपण स्थानापन्न व्हायचं आहे. अजूनही कोणी जर शाहीर इथे आले असतील पण चुकून आमच्याकडून नाव घ्यायचं राहिलं असेल तर क्षमस्व.